जय गुरु. जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का? हो सर. हो, ऐकू येतं सर. हो हो ऐकू येतं. जय गुरु. ऐकू येत आहे? हो 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 जय जय गुरु. गुरु सर. हो येतोय सर. जय गुरु. हॅलो, ऐकू येत आहे का? हो, ऐकू येतं हो सर. सर. येताय सर. येतोय येतोय सर. सरांना बहुतेक आपला आवाज जात नाहीये. हा हा, बहुतेक नाही असं ठीक होतं. आहे. हा, तर उन्नतीने काही प्रश्न विचारले होते आणि मनीषाने एक छान पेपर सोडवला काल. काल मला वाटतं आज सकाळी पाठवलेला. हं? तर काल सर. अ, काय ते काल रात्री सोडवलं. काल रात्री सोडवला हो. तेच. हं. हा, तर उन्नतीने आधी एक प्रश्न विचारला तो दाखवूया. तर तिने विचारलं होतं की छंदाचं काय लिहायचं. हं? आणि तिने छंदाचं काहीतरी लिहिलं पण होतं. तर छंदाचं ते लक्षण आणि हे विचारतात, नाही का? तर त्यामुळे त्यात काही शंका आहे का, म्हणजे तसं? हं? म्हणजे त्या उदाहरणात छंदाचा पण गण वेगळे करून दाखवायचे का? उदाहरणातले म्हणजे ते लघु गुरु मार्क करून दाखवायचे का? नाही, एवढं स्पष्टीकरण नाही. त्यांनी प्रश्न असा असतो, निम्नलिखितेषु कयोः अपि द्वयोः छंदसोः लक्षणम उदाहरणंच लिखत. बरोबर. तर लक्षण आणि उदाहरण, तर आपल्या पुस्तकामध्ये लक्षण आणि उदाहरण दिलेले आहेत बघा तुम्ही, हं. नाही का? नाही ते झालंच. पण मग ते लक्षणामध्ये जसं ततभव जे असतं गण असतात ते उदाहरणात दाखवायचे का बाबा तेच आहेत म्हणून त्या उदाहरणातच? नाही, गरज नाही, गरज नाही. हं? ओके. तुम्ही लिहिलं तरी चालेल ऍडिशनल, पण जो प्रश्नात हा, काही कारण वेगळंच उदाहरण दिलं हा, पाठ्यपुस्तकापेक्षा तर मग ते दाखवलेलं बरं ना असं वाटतं मला. हो दाखव. पण तुम्ही पण तुमच्या याच्याकरता तसा वेळेचा तर काही प्रॉब्लेम नसतो परीक्षेत. तर हम्म. त्यामुळे तुम्ही ऍक्च्युली लिहिलेलं जास्त चांगलं ते गण करून, म्हणजे मग तुमची पण खात्री होईल. ऍटलिस्ट पहिल्या वेळेस तरी करून दाखवलं पाहिजे बाकीच्या. पहिल्या वेळेचं तरी केलं पाहिजे. करेक्ट. हम्म. बरोबर. ते म्हणजे तुमची पण खात्री पटेल की बाबा आपण जे सांगतोय लक्षण वगैरे, किंवा कधी कधी काय होतं, तुमचं ते लक्षण देताना एखादीला काही चूक चूक होत असेल तर मग ते पण हम्म. लक्षात येईल. म्हणजे आपल्याला उदाहरण बरोबर. माहिती असतं पण लक्षणात एखाद्या वेळेस ज च ग वगैरे असं काहीतरी होऊ शकतं. तर ते जर आपण उदाहरण मार्किंग केलं तर मग चांगलं होईल. हं? हम्म. म्हणजे तीन तीनचे सर भाग पाडून ते लघुगुरु दाखवायचं असं आहे का? हो, त्या पुस्तकात केलेलं आहे ना. आडवी लाईन म्हणजे दीर्घ म्हणजे गुरु. गुरु. असं अर्धचंद्र म्हणजे लघु असं. हं? नाही नाही, पण तिथे तीन तीनचे भाग नाही पडले. म्हणजे आपण गण करताना कसं की सम रा म्हणजे म्हणजे असे तीन तीनचे भाग पाडून आणि मग दाखवायचं का की हे असं त भ ज ज ग ग असं आलेलं आहे म्हणून? नाही, तुम्ही आधी पहिली ओळ समजा असं असेल, गोष्ठे गिरीम सव्यकरेण धृत्वा, तर आधी सगळं तुम्ही गोष्ठे गिरीम वरती लघुगुरु मार्क करा. बरोबर. हम्म मग हम्म काय करायचं, उभ्या रेषा तीन तीन झालं की एक अशी उभी रेष टाकायची त्याच्यामध्ये. हा, तेच म्हटलं तीन तीन गण म्हणजे मग पाडताना. ते तीन तीन, हा, तर तसं हा. करायचं. तुमच्या हम्म माहिती हम्म करतो हो. हा? हा. बर. ते तीन तीन पाडल्याशिवाय मग ते कळत नाही. जर ते लघुगुरु मार्क करणार असाल तर मग ते तीन हम्म. तीनचे गण करायलाच पाहिजे मध्ये उभी रेष. हो, कारण नाही तर मग बरोबर आहे. आपल्यालाच कळत नाही काय काय केलं आपण ते, असं, हम्म. नाही का? काही वेळा अक्षर लघु असतं पण त्याच्यावर आघात येतो म्हणून तो गुरु होतो. बरोबर. किंवा ते हम्म. पुढचं पुढचं जोडाक्षर आज्ञा अक्षराला मिळतं वगैरे असं ते, नाही का? हो. हम्म. ओके. बरं सर बरं. आता ह्या लघुगुरूंमध्ये हे करताना शेवट त्या ओळीमध्ये शेवटचं अक्षर हलंत आलं तर मग ते लघु पकडायचं की गुरु? असं तू उदाहरण दे मला, मग मी सांगेल पुस्तकातलं एखादं. मी उदाहरण नंतर बघून पाठवते सर ग्रुपमध्ये. नाही, पण हा, शेवटचं अक्षर हलंत आलं तर त्या आधीच्या अक्षराला जोडलेलं असतं त्यामुळे हलंत अक्षर धरतच नाही.
हम्म. तेच. बरोबर आहे तर. हो बरोबर ना. आहे. तर हे भुजंग प्रयतमचं आहे बघा. त्वमेकम शरण्यम त्वमेकम वरेण्यम त्वमेकम एक जगत्पालकम स्वप्रकाशम. ह्या स्वप्रकाशमचा तोडलेला आहे पाय. भुजंग प्रयत ते हिंदीमध्ये काहीतरी वेगळंच आहे उदाहरण, तू म्हणतेस ते नाही आहे. नाही, हे आम्ही वेगळे घेतलेले आहेत. अगं पण सो म्हणजे तर श वर अनुस्वार झाला ना. प्रकाशम म्हणजे काय, श वरचा अनुस्वार म्हणजे तो एकच शब्द झाला. किंवा नाही, मी उदाहरण दिलं म्हणजे हा म्हणजे तो वसंत एकच शब्द समजायचा. म्हणून वसंत आपण हलंत लिहिला तर वेगळा धरायचा नाही. वसंत तिलकम मध्ये पण आहे बघा, विभूषित वामभागम आणि विश्वनाथम. तर ते अनुस्वाराच्या ऐवजी लिहून असं पाय मोडत असतील तर मग ते एकच असं तुम्ही म्हणता. बरोबर. हो हो हो. पण जरुरी नाही आहे, हा कधी कधी तो वेगळा पण होऊ शकतो, हा कधी कधी. आता बस. इथं मी जस्ट बघत होतो, तर ते उपेंद्र वज्राचं नागेंद्र तुरंग तीर्णे तमारुणीम दारुण कर्म दक्षम. हा तर आता इथे यांनी तमारुणीम ऋणीम दारू न कर्म दक्षम. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2 3 4 5 6 7 8 9 10. नाही, उपेंद्र वज्र 11चा आहे ना. नाही बरोबर, तो पुढचा आहे ना, तो त्यांनी उगीच स्पष्टीकरणात त्यांनी चुकीचं दिलंय. ऍक्च्युली तो लघु म्हणजे तो नाहीच आहे खरं तर. हा, दक्षम मध्ये ते हे चालेलं आहे, तो लघुच झालेला आहे तो. ज त ज आणि मग ग ग असं. ज त ज जनास आणि मग ग. हं. तर युजली असा तो हलंत म्हणजे असेल, तो गुरु. आधीच्या याच्यात जोडला जातो. हा तो आहे तो ऍक्च्युली 12वा अक्षर आहे actually त्यातलं ते. हा 12वं अक्षर आहे ते. क्ष वरचा टिंब येतो ऍक्च्युली तो. हा तसंच पाहिजे. शवरचा तेच अनुस्वार येतो. तेच तेच तेच. आणि ते आणि दख. शवर अनुस्वार म्हणजे तो ग झाला ना, गुरु झाला ना. नाही नाही नाही, काय झालं, दख आणि शम ग ग. असंच. दख हा एक गुरु झाला आणि शम हा एक गुरु झाला, असं झालं तिथं. हा तमारुणीम बरोबर. दारुण कर्म दख. दख हा एक शब्द झाला. क्षची नेहमी म्हणजे क्ष हा शब्द जोडाक्षर असल्यामुळे फोडला जातो. दख शम. आणि श वरती अनुस्वार सुद्धा जोडाक्षर, पुढचं जोडाक्षर असल्यामुळे ते आधीच्या ह्याच्यात येतं असं. हं? आणि म्हणून ते दोन गुरु आहे. पण यांनी काय केलंय गंमत आहे, तेच मी बघत होतो, तर त्यांनी 12 अक्षरांचं करून टाकलंय. उपेंद्र वज्र 12 अक्षरांचं नाहीच आहे, 11 अक्षरांचं आहे, नाही का. पुस्तकात बघा तुम्ही, उपेंद्र वज्राचं जे उदाहरण दिलंय ना, तर दिसतंय उपेंद्र का तुम्हाला? वज्राचं मी हे उदाहरण एक बोलू का? नाही नाही नाही, आपण ते नाही म्हणत आहे. तसं तुम्ही तुमच्या मनाचं द्या. मी फक्त तुम्हाला सांगत होतो की ते जोडाक्षराचं कसं करायचं. तर ते हलंत असतं, ते आधीच्या अक्षरात येतं, असा असा मुद्दा आहे. हा, तर मला ना एक सुभाषित अडलाय, त्याचा जरा अर्थ सांगू शकाल का? कुठल्या हा पुस्तकातलं? जर 5व्या पुस्तकातलं सज्जन प्रशंसा मधलं 5वं 9वं पुस्तक. सुभाषित आहे. तुम्ही एक काम करा ना, ते ग्रुपवर टाका ना मग, कारण मला आता शोधायला वगैरे वेळ लागेल. तुम्ही ते ग्रुपवर मी टाका. म्हणून दाखवते, तुम्ही जस्ट एक 2 लाईनीत अर्थ सांगितलात तरी चालेल. हा, बोला. सोपच आहे, पण मला हा नाही. कळत नाहीये. संतः हा नाही संतः हा. स्वतः प्रकाशन्ते गुणान परतो नृणाम आमोदी नहि कस्तुर्याः शपथेन विभाव्यते. कितवा? घेतलं दुसऱ्या लाईनीचा आम्हाला कळला नाही अर्थ. म्हणजे जे सज्जन 47. आहेत ते स्वतःहून प्रकाशतात, हा, दुसऱ्यांकडून त्यांची प्रशंसा करायची गरज नसते. तसं ते कस्तुरीशी कसं ते हे करतायत म्हणजे. त्याचा अर्थ मला वाटतं सांगितला होता मी तसा तुम्हाला. हा, कस्तुरी म्हणजे कितवा कितवा सुभाषित आहे ते? 9 48 पानावरचं. संत स्वतः प्रकाशन्ते गुणान परतो नृणाम हम्म, आमोदी नाही कस्तुर्या शपथेन विभाव्यते. म्हणजे हम्म, कस्तुरी जी असते, हं,
हो. आमोदी हम्म. ते नही म्हणजे म्हणजे तिचा वासच पसरतो. ती काही कोणी शपथ घेऊन सांगत नाही की बा हे अशी वास आहे तिला, वास आहे तिला, असं सांगावं लागत नाही. अच्छा. ओके. हा. बर बर, आलं लक्षात. हो. हं? थँक्यू सर. कस्तुरी हो कस्तुरी मी तुम्हाला सांगितलं पण होतं ना, कस्तुरी मृगाच्या त्या नाभीमध्ये कस्तुरी असते हो आणि त्याचा तो हो हो सुगंध अगदी मैलोन मैल पसरतो, म्हणजे दरवळत असतो आणि त्याने हो तो तिचा जो नर हो असतो तो आकर्षित होतो म्हणजे तिच्याकडे, हो हो असं. हो. असं. बरोबर. मग मला छान सर, वाटतं छान नराच्या, सांगितलं. हो, नराच्या नाभीत असते मला वाटते. मेल मेल मादी मध्ये असतं बहुतेक. हो हो मेलमध्ये असतं आणि मादी हो आकर्षित होते, असं आहे ते. हो हं. हो हो. तर तिला शपथ आहे ना विभाव येते, कोणी कसं शपथ हम्म, घेऊन भावना करत नाही की बा आता नक्की आहे सांगतो मी, हम्म, म्हणजे हा तसं. हम्म, हम्म. हं. हो जसं हो न हो परतो नृणाम, म्हणजे जसं संत स्वतः प्रकाशनते, म्हणजे संत हो. सज्जन लोक असतात ते त्यांचं हम्म, त्यांचे गुण जे आहे ते म्हणजे आपोआप हो. लोकांना कळतात, सांगावे लागत नाहीत असं. हं. हम्म. दुसऱ्या लोकांना असं. बरोबर. हा. हो हो हा. हो. थँक्यू सर. हा. ठीक आहे. तर तुम्हाला ते कळलं ना, लक्षण आणि उदाहरण हे अत्यावश्यक आहे छंदामध्ये. आणि त्याचं जे हे आहे म्हणजे लघुगुरु आणि ते गण वगैरे करणं, ते तुमच्या यांनी जसं आपण म्हटलं पहिल्या verifications. सर हॅलो. आवाज गेला तुमचा. आवाज गेला सर. हा, नाही म्हटलं तुम्हाला पहिल्या ओळीचं तुम्ही सांगा. ऐकू येते आता? हो हो हं. हो हो. हा. तर तुम्हाला पहिल्या ओळीचं लघुगुरु आणि त्याचे गण वगैरे पाडणं केलं तर जास्त चांगलं, आवश्यक नाहीये पण पण सर व्हेरिफिकेशन म्हणून. तिथे उपेंद्र वज्र आणि इंद्रवज्रा दोन्ही पहिल्या ओळीत इंद्रवज्र आणि दुसऱ्या ओळीत उपेंद्र वज्र आहे उपजाती ते, तर तिथे दोन्ही ह्याचं दाखवायला लागणार ओळींचं. तिथे दोन्ही करावं लागेल, पण असं एकच हा. आहे फक्त, ते बाकी नाही आहेत हो कुठले. हो हो. हा. हा. चालेल. ठीक आहे. नंतर मनीषाचा पेपर बघायचा का आपण जरा? कसा की सोडवला ते बघूया. शेअर करतो मी. दिसतंय आता? दिसतंय का? हो सर. सर येस सर. झूम करता येतं का हो ते? हो करता येतं. हा, आता दिसतंय. ज्याचं त्याने करायचं झूम. नाही, करता येतं, बरोबर आहे. हा. द्वितीयम प्रश्नपत्र, याच्या आधीचं काय? याच्या आधीचा प्रश्नच आहे फक्त. हा. उदयो सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च महतामसुरून लाल असतो. त्याचप्रमाणे सज्जन लोक त्यांनी असले, बरोबर. हा. बरोबर, अगदी छान लिहिलंय. हं. बरोबर. याच्यातनं तू आता दुसरं जे आहे ना, दुसरं किंवा हम्म. पहिलं जरा 2 पॅरेग्राफ मध्ये केलं ना मनीषा, तर बरं होईल. बरं बरं बरं. हा. कारण म्हणजे बरं. कसं, एक मला वाटतं अर्थ आहे आणि एक भावार्थ आहे, असं असं केलेलं आहे ना. हो पण ते मग हो. पॅरेग्राफ वेगळे केले तर जरा समजेल की बुवा, नाही का? चालेल हो. चालेल. हा. अधस्तनस्य गद्यखंडस. हा. अं, हा. ठीक आहे. अंगीकृतम पंचानाम लोकोक्ती. हा, लोकोक्ती पण छान लिहिल्या आहेत. हा. बरोबर. खूप मस्त लिहिलंयस. हा. हो सर. हो, नाही म्हणजे अर्थ पण लिहिलाय व्यवस्थित आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा भावार्थ किंवा स्पष्टीकरण छान हम्म. लिहिलंय असं. हा. हम्म.
ठीक आहे. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका आहेत जरा, पण त्या मी बोलत नाही सध्या. पण ते अनुरागोनुरागेण परीक्षितव्य, त्याचं ते हम्म. प्रेमाची पारखी प्रेमानेच करावी एवढेच होतं. त्यात अजून हो, मी थोडस लिहिलं, पण अजून काही लिहू शकतो का? एखाद्याच्या प्रेमाची पारख त्याच्याशी प्रेमाने वागूनच किंवा समजून घेऊन करू शकता. प्रेम दिले की त्या बदल्यात प्रेम मिळते. प्रेम मिळतं, अजून बरोबर. काही add करू हो, शकतो का? हं. नाही असंच एवढंच आहे, जास्त असं काही. एवढंच, काही हो, विस्तारच नाही करत. फारसा काही विस्तार, हा म्हणजे हं. म्हणजे प्रेमाची पारख किंवा प्रेमाची परीक्षा ही प्रेमानेच होऊ शकते. परीक्षितव्य म्हणजे होऊ शकते असं त्याचा अर्थ आहे खरा. हं. हम्म. कारण जर कारण ती प्रेमाची ओळख म्हणजे असं म्हणता येईल, पण त्याला म्हणजे बरोबर आहे, साधारण तू लिहिलं ते बरोबर आहे शेवटी ते. हं? बरं. बरोबर. अं, पंचानाम अर्थम विलिख्य वाक्येषु पाठशाला, शाळा आणि विद्यालय, विजया नित्य पाठशालायां न अगच्छत. पण मला वाटतं ना मनीषा, हे हं. पाठशालाम तर ना हं. पाठशालायाम म्हणजे तू विभक्ती केलेलं आहे तसं ठीक आहे म्हणजे, पण हं. एखाद्या वेळेस हा म्हणजे शक्यतो मला वाटतं तो शब्द म्हणजे आता पाठशालाम, ही द्वितीय आहे पाठशालाम म्हणजे, बरोबर. बरोबर. हो. हा, तर तू नित्य पाठशालाम असंच लिहिलेलं बरं आहे म्हणजे त्या त्या विभक्तीचाच तसा प्रयोग केलेला शक्यतो बरा. हं? मग पाठशाला घालून ते वाक्य बरोबर होईल का? याम काढून बरोबर. फक्त पाठ. हो, जसं आपण उद्यानम गच्छती असं म्हणतो ना आपण, तसं तसं द्वितीया करतो ना आपण जाण्यासाठी पाठशाला. बरोबर आहे. हा, याम म्हणायची गरज नाहीये. बरं. पाठशालायाम अपठत असं म्हणू शकतो आपण. आणि शब्द पाठशा पण पाठशालामच दिलेला आहे, त्यामुळे तोच वापरायचा आहे आपल्याला. बरोबर पाठशाला सांगतो. याम नाही करायचंय. तेच तेच बरं, तेच तेच सांगतो ते- तुम्हाला. तेच तेच सांगतोय मी की विभक्ती बदलू नका. जसं जी आधी विभक्ती ओळखा आणि मग त्या विभक्तीला अनुरूप असं वाक्य बनवा असं मी सांगतोय. सांगतो. हो. हा? हं. नरपती श्रेष्ठ पुरा भारतवर्षे बहवा पराक्रमी. पण कसं आहे माहिती आहे का, हं. बहवा म्हटलं तर मग त्याचं मग तुला प्रवचन करायला लागेल. हा नरपतय हा असं होईल मग ते. त्यामुळे हं. ते हं. हे वाक्य, पण हे खालचं बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज अं, हा छत्रपती शिवाजी महाराज हा असं आता ते हं. किंवा महाराज टाकायचंच नाही. हा, नुसतं शिवाजी म्हटलं तरी चालेल. हा, हा हं. म्हणजे उगीच त्या विभक्ती मग गोंधळ होईल ना तुमचा, तर मग ते टाकायचं नाही असं. बरोबर. हा, छत्रपती शिवाजी महाराष्ट्र राज्याचे नरपती असेल एवढंच लिहू ना? बस. हा, राजाचा. हो, ठीक आहे. एकमनाः आम एकमनाः गोपुरं मुख्य अतिविशालः अस्ति, बरोबर. हा, ते अहम एकमनः ईश्वरम चिंतयामी, हे बरोबर आहे ना सर? हो हो हो, बरोबर आहे. अचिंतयत तत्सहा आलसहा बालका अचिंत. मग याला काय म्हणायचंय, शेवटचं मला कळलं नाही नीट. तर याचं मला आलं नाही म्हणून मी ते पुस्तकातलं लिहिलं सर. आपल्या त्या धड्यामध्ये आहे ना, तत्सह आलस बालक पण ते कसं आहे अचिंत्य माहिती म्हणजे. आहे का, ते तत तत म्हणजे काय असं ते मला आता त्या रेफरन्सनी कळू शकतो अर्थ, पण असा सुटं वाक्य असं त्याचा उपयोग म्हणजे त्याचा काही अर्थबोध फारसा होत नाहीये. हा हा, हम्म, काहीतरी असं म्हणजे विचार अचिंतयत म्हणजे भूतकाळ आहे ना, विचार केला हो. असं. तर मग काहीतरी म्हणजे मराठीत आधी सह कसं विचार अचिंतयत चालेल.
हा. पंडितः अचिंतयत. पण हे नुसतं असं अर्धवट नाही, काहीतरी वाक्याला पूर्णत्व पाहिजे असं मला वाटतं, असं जेव्हा आपण वाक्यात उपयोग करतो ना, असं. हम्म. हा. किंवा कठीण समये पूर्ण सहा. रात्र अचिंतयत असं म्हणू हा. शकतो का? म्हणजे पूर्ण कठीण रात्री समये हा. हम्म. किंवा असं पूर्ण रात्र. हा. अं, असं किंवा कठीण समये हा. हम्म. अं, अं, अहम अचिंतयत असं काहीतरी, नाही का? हा. नंतर अचिंत्य नाही, अहम म्हणता नाही येणार. अचिंतयत म्हणजे प्रथम पुरुष असेल. बाकी हे तर ठीक आहे. हम्म. शब्दांचं पठनीय, पठ अधिक अनिय, अरे हे दीर्घ पाहिजे हा. तुम्ही ऱ्हस्व दीर्घ जरा बघा हा. हम्म. हम्म. आणि भू हा. वत अवत. ते भू अधिक त्वा आहे का त्वा आहे ते मला म्हणजे एकदा वाचलं तर मला ते त्वा पण वाटतंय. कसलं? भुक्त्वा त्वा प्रत्यय. पण हे मग त्वा भवत आहे. भवत हे भवत असा शब्द आहे का, दिला आहे का परीक्षेत? भवत ना आपल्या पुस्तकात सुरुवातीला नुसतं भवदीयसाठी भवत असं दिलेलं होतं. ओके ओके ओके. हम्म. हा व्यप प्रत्यय आहे ना तो त्वा आहे का त्वा आहे ते मला जरा वाचायला लागेल त्या व्याकरण विधीमध्ये. हम्म. मोद मुद अधिक मान, मान प्रत्यय मोदमान हा आनंद देणारा. हम्म. श्रुत्व पंचानां संधी श्रुत्वा असौ तस्य अस्ति जनक हा. आता हे संधी जनक हा आत्मजा. हम्म. हे समास नाही आहेत ना, जनकस्य. एवम उक्त्वा. संधी विच्छेद करू कुरुत असं आहे. हा हा, नाही संधीच आहे. हा. संस्कृत राम का जन्म रा तर राम हा. राम का राम कस्मिन. आता रामस्य रामः करायचं, राम फक्त येणार नाही. रामः हो. कस्मिन कुले जाता, अन्वय अन्वय असं होतं का त्यात, नाही ना? तर तिथे अन्वय शब्द दिला होता वंशसाठी त्या धड्यात. ओके ठीक आहे. अन्वय असत्य म्हणजे भाषा. नाही. हा. अलिकम मावद. सर वरचं ते पाचवं तिष्ठाम्यहम मध्ये हा तिष्ठामी हे पाहिजे का? चुकलंय. आणि मग तिष्ठामी पाहिजे, अहम तिष्ठामी पाहिजे, आहे ना? तिष्ठामी पाहिजे, तिष्ठामी पाहिजे, बरोबर, तेच हा तेच. हा हो. निष्ठाने अधिक अहम का? हो. हा हा अहम तिष्ठामीचं ते एकत्र आहे. ओके. तिष्ठामी अहम. वहा ओके. कौन है तत्र कहा तिष्ठती व अग्निसे उत्साह अन्न लेणं किंवा पावकेनं भोजन पृच्छति. हा. धरातले सर, पृथ्वी तत्र कह तिष्ठतीच्या ऐवजी तत्र कह अस्ति म्हटलं तर? असते पण चालेल. काही फरक नाही पडत त्याने. कोण आहे म्हणजे असती. हा. चालेल. हम्म. हे कोणाचं आहे? हे ही उन्नतीचं आहे मला उन्नती. वाटतं. हा. हो. तर आता तिने हे सीता भर्तारम रामम किंवा पृच्छत, तिने असं सीतारामस्य दुःखस्य कारणम असं नाही लिहायचं. सीता भर्तारम रामम दुःखस्य कारणम अपृच्छत असंच लिहायचं. एवढं लांब लचक लिहायची गरज नाही. हा. नंतर हे पहिलं बरोबर आहे. आपण नारिकेल फलाकाराः सज्जनाः सज्जनाः नारिकेल फलाकाराः भवन्ति, असं एवढंच लिहायचं. नंतर हे हे कुठला प्रश्न आहे? मी उन्नतीला म्हटलंय तो पाठव मला. मला प्रश्नच कळला नाहीये तो काय आहे तो. तिने आता पाठवला आहे का, मला वाटतं बघूया. क्वेश्चन 2 म्हणते ती. अं, अं, नाही, हा मला कळलं नाही काय ते.
अं, ते भाषण नाही का दिलेलं सर त्या विद्यापीठात एकाने, अगं त्यातलं आहे अगं हो, बहुतेक हे. पण तो मला भाषाणाम आहे की भाषणानाम आहे? कसं भाषणे आहे म्हणजे कोणाच्या भाषणात नाही, अध्याय? भाषा नाम होतं सर नाही बहुतेक, तर भाषा नाम. भाषाणाम म्हणजे भाषांच्या असं आहे ते, हा कस्य हा, भाषाणाम भाषांच आहे, अध्ययन. भाषा नाम आहे सर, भाषण नाही. हा, भाषा नाम आहे की नाम आहे? नामच आहे ना? नाम नाम. हा नाम नाम. हा, उत्तरीय भारतस्य भाषणम बरोबर, हे बरोबर आहे. तर हे हरकत नाही, मला ते प्रश्नच कळला नव्हता. हा, ठीक आहे, हे पण बरोबर आहे. गवाम दुग्धात दधी भवती दब्धम चक्र दध्ना चक्र तक्रम तस्मात् नवनीतम ततश्च घृतम भवती. पण गवामच्या ऐवजी मी गोहो केलंय. गोहो पण चालेल ना, गाईच्या दुधापासून. म्हणजे षष्ठी एकवचन केलं तुम्ही? हा, म्हणजे हा, दूध दही ताक तूप कसं बनतं, तर मग गाईच्या दुधापासून बनतं. ते बरोबर आहे, पण गाईच्या म्हणजे गवाम हे बहुवचन आहे ना. हो, गोहो हे नाही नाही, मी एकवचन. केलेलं सांगते की चालेल का? गोहो दुग्धात केलं मी. हो चालेल, हो चालेल. हा, आहे ना. हो. पण हे असं पुस्तकातलं वाक्य आहे. हे तुम्ही म्हणजे आपल्या भाषेत पण लिहू शकता. की नाही, पुस्तकात अस्याम आहे सर, अस्या दुग्धात असं दिलेलं आहे. गो ठीक आहे. किंवा बहुवचन असं काही नाहीये. हा, नाही ठीक आहे, अस्या तुम्ही दुग्धात. धेनू शब्द पण वापरू शकता, गौ शब्द पण वापरू शकतात. हा, दध्नहा तक्रम भवती. हा, तस्मात किंवा तक्रम तर नवनीतम भवती. हा, तर तस्मातच्या ऐवजी तुम्ही तक्रार म्हणजे तक्रात नवनीतम भवती असे म्हणू शकता. हा, न- आणि नवनीतात घृतम भवती असे म्हणजे तुम्ही आपल्या हो मनाने पंचमी वापरू शकता असं. ठीक आहे, नाही, तर स्वयंपाक पोरांना गरम करतात. काय ते ऐकू नाही आलं मला, काय प्रश्न नाही समजला. काय म्हणायचंय मनीषा? दुसऱ्या कोणाशी बोलत होते चुकून. हा, घरात बोलली ती बहुतेक. हा हा हा, ठीक आहे, ठीक. हा, तर सर 2008 आणि 2010चे जे फर्स्ट पेपर आहे त्याच्यामध्ये जो प्रश्न 5 आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे, कर्मधारय समासस्य अर्थम सो अधारम लिखत, म्हणजे यात काय संपूर्ण कर्मधारय समास एक्सप्लेन करायचा. कर्मधारस्य समासस्य काय म्हटलंय त्याने? उदाहरण द्या. अर्थम सो हा, उदाहरणम लिखत असं लिहिलंय. लिखत. हा. आणि 4 मार्काचा प्रश्न आहे. हम्म. मग आपण सोपं आहे ना, उलट एखादं उदाहरण द्यायचं आणि तो कसं होतं ते दाखवायचं, नाही का? नाही, पण 4 मार्काचे म्हणजे मग सगळे त्यातले सगळे प्रकार सांगून सगळे ते प्रत्येकाचं प्रकार. एक एक हा, उदाहरण द्यायचं. करेक्ट करेक्ट, म्हणून त्यांनी 4 मार्क ठेवलेत समाधानाचे त्याला. किती प्रकार द्यायला लागतील ना मग त्याच्यासाठी. हो हो हो, बरोबर. पण नंतरच्या पेपरात नाही येतो, नंतर पॅटर्न बदलला वाटतं. थोडासा बदलला असेल त्यांनी, हो. हा, एकामध्ये बहुव्रीहीचं पण आहे. हो, ते बहुव्रीही समास. 2008 मध्ये आणि 2010 या दोनच पेपरात आहेत ऍक्च्युली. हो नंतरच्या पेपरात तरी नुसतं समाजच विचारले. हो. हा, तेच बरं आहे, मग जरा सोपा केलाय आता. हो, हा, पण कसं आहे आता तुम्हाला अभ्यासाने जरा म्हणजे अभ्यास कसा होतोय तुमचा आणि त्याचा फायदा वाटतोय तुम्हाला की कसं काय? पहिले 2 पेपर ठीक आहेत सर, तिसरा पेपर अवघड वाटतं मला तरी. पण ते तिसऱ्या पेपरमध्ये काय ते रामायण महाभारत ते तर मराठीतच हा, ते लिहायचंय. लिहिता येईल, लोकोक्ती लिहिता येईल, पण हा, ते पत्र आणि निबंध याच्यामध्ये थोडीशी गडबडगुंडी होती. नाही पण ते ते तुम्ही मी तुम्हाला बोललो ना, परीक्षेच्या दृष्टीने करायचं असेल तर ते तुम्ही जे पुस्तकात दिले ती पत्र थोडीशी म्हणजे त्याच्यावर फक्त तेवढीच लक्ष म्हणजे असं काही म्हणजे आउट ऑफ सिलेबस नाही विचारणार आहेत, नाही का? त्यापैकीच कुठलं ती तरी पण विचारणार. हा पुस्तकातली किंवा आपण जरी लिहिली पण त्यावेळी ते आठवली पाहिजेत ना वाक्य संस्कृत मध्ये. हा, असं बाकी काही. किंवा मग तुम्ही तुमच्या मनाने लिहा असंही चालेल. हा,
थोडी प्रॅक्टिस झाली पाहिजे, नाहीतर मग ते ऐनवेळी आठवत नाही अजिबात, याला हो, संस्कृत मध्ये काय लिहायचं असं होतं. बरोबर. नाही म्हणजे ते विचार तुम्ही आधीच करून ठेवला असेल तरच शक्य होईल. किंवा मग म्हणून ते हो. पत्राचा प्रश्न आहे तो शेवटी घ्या. नाही का जरा. आणि छंदाचं पण जरा अवघडच जातंय, म्हणजे एक 3-4 अगदी पाठ केले तर आणि त्यातले आले तरच लिहू शकतो. नाही मला मला असं वाटतं हे बघा लक्षण जे आहे ते तुम्हाला पाठ करावं लागेल. पण आपण हा बरीच जी उदाहरणं जी आहेत ती कॉमन याच्यातली हा घेतली तर मग प्रॉब्लेम नाही नाही का तसं. त्यातलं आलं तर काही नाही, पण दुसरं आलं तर मग गडबड होते. हो, तुम्ही काय काय. शार्दूल हा आणि पहिले 3 आहेत ना, इंद्र वज्र उपेंद्र वज्र, हा त्यातले सोपे लोक भुजंग प्रयातम ते येतील, पण बाकी दुसरं कुठलं आलं तर मग अवघड आहे. हो हो. किती पण मार्क लक्षण. म्हणजे मी तर माहितीच धरले लिहिन, पण तरी माहिती नाही हा येईल की नाही ते. नाही आता ते ठीक आहे जेवढं शक्य होईल तेवढं करा म्हणजे असं नाही का. असं. थोडं लिहिणार. हो. हं? तर पेपर सगळे तुमच्या मुलुंडच्या पत्त्यावरच पाठवायचे ना? हो हो हो. कारण हं. हे आपलं हे परीक्षा केंद्र म्हणजे फॉर ऑल हो प्रॅक्टिकल मुलुंड आहे. पर्पजेस तुम्ही तुम्ही इथे येऊन परीक्षा दिली आहे असं होणार. हो हं? हो हो हा बरोबर. त्यामुळे तुम्ही केंद्र जय जय संस्कृत समूह मुलुंड असंच लिहा किंवा नुसतं मुलुंड लिहा हो. काही नाही. हं? हं. कारण हो हो. त्यांच्या दृष्टीने ऑन रेकॉर्ड सगळं तसंच आहे. अच्छा. हो. पण त्यांना हं. अजून म्हणजे तो कन्सेप्ट जो आहे ते म्हणाले की आम्हाला हं. ते जर ऑफिशियली करायचं असेल तर त्याची बरीच प्रोसेस आहे म्हणजे खरोखर हं. हं. असं डिस्ट्रीब्युटेड किंवा ऑनलाईन करायचं असेल तर. आणि मग बरोबर आहे हं. मग हं. त्यांचं ते मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर त्यांना सगळे मग नियम वगैरे कोण कॉपी रेकॉर्ड. करेल हो. नाही कॉपी करेल हं. कसं ते ते कसं प्रिव्हेंट करायचं वगैरे म्हणजे सगळं त्यांना विचार करावा हो. लागेल त्यामुळे ते ते म्हणाले की ते म्हणजे तुम्ही करताय ठीक आहे तुमचं तुमच्यापाशी असं. हं. 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 सर तुमच्याप्रमाणे अजून कोणी असे सर वगैरे घेत आहेत का किंवा मॅडम? कल्पना नाही बा मला. अच्छा. हा नॉर्मली हे ना बहुत करून हे जास्त शाळांमध्ये पूर्वी चालायचं अजूनही जे काही केंद्र चालतात तशी शाळांशी संलग्नच आहे म्हणजे असं आपण जे अच्छा. करतोय ना की हो. म्हणजे ज्याला आपण हौशी अशा पद्धतीने म्हणतोय हो. नाही हो. का. हा हो. तशा हो. पद्धतीने फार कोणी करत असतील या विद्याभवनचे हं. असं मला वाटत नाही. आणि हं. या हं. पद्धतीने तर नाहीच नाही जे आपण असं ऑनलाईन आणि घर बसल्या वगैरे असं जे करतोय हो. एवढं कोणी त्यांच्याशी फारसं कोणी हे केलेलं नाही. तर मग हे तुम्हाला खूपच मोठं क्रेडिट द्यायला पाहिजे. घरी बसून आम्ही करू शकतोय कुठे न जाता. हो ना, तेच. आणि सगळं मटेरियल पण आयतं मिळतंय हो हातामध्ये. सगळं रेडी. हो ना. विद्याताईंनी पुस्तकं पण आणून दिली. हं. हो. खरंय. चालेल मग आता करा आता मग आपण 2-3 दिवस जरा थांबूया का मला वाटतं उद्या परवा जरा 2-3 दिवस मग सोमवारी परत पाहिजे तर भेटूया काही विशिष्ट डिस्कशन्स करायचे असतील तर. हं? काही शंका असतील तर माणूस. चालेल. हा दोन चालेल. तीन दिवस थांबूया हो ना हो. आणि मग तोपर्यंत सोमवारी भेटूया मग आपण. तोपर्यंत आम्ही अभ्यास करतो. सोमवारी घेऊन सर तोपर्यंत आम्ही काही शंका असतील तर लिहून घेतो हा मग. बरोबर आणि ना हं. तुम्ही शंका असतील ना तर वाट पाहू नका ग्रुपवरती टाका म्हणजे कसं हो होतं हो टाकूनही ठेवू. बऱ्याचदा मग आपापसातही कोणीतरी सॉल्व्ह करतो किंवा मी पण बघतो विचार करतो म्हणजे असं साचवून हो ठेवू नका मग ते लगेच टाकायचं म्हणजे चालेल. असं. हं? हो हो. चालेल. चालेल चालेल थांबूया. सर. हं? हो. ओके ओके. थँक्यू सर. जय गुरु. चालेल. जय जय गुरु. गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु जय सर. गुरु सर. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. सर अमेरिकेवरून बोलतेय. हो ना अरे वा. हा. आज पहिलाच दिवस की काय आता आजचा. इकडचे 10:26 झाले सकाळचे. हो ना हा. व्हेरी गुड. चांगलंय तुम्हाला सकाळी सकाळी आज दिवस चांगला सुरू झाला. हो. तुम्ही हं. तुम्ही गेला असाल ना आधी पण पूर्वी पण की कसं. हा सर 10 वेळा जाऊन आले. 10 वेळा जाऊन आले हा तेच त्यामुळे तुम्हाला काही नवलाही नाही त्याची असं. नाही नवला नाही. हा. बरं हो चालेल सर ठीक थँक्यू. हो ठीक आहे चला अच्छा जय ताईंना गुड मॉर्निंग. बाय. गुरु. थँक्यू.